तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आमच्या आमच्या नवीन नवीन ब्लॉगमध्ये. तर तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये बघितलं असाल, आम्ही रामेश्वरमला गेलो होतो. रामेश्वरममध्ये खूप गरम होतं. आम्ही लँड ऑफ इंडिया. लास्ट लँड ऑफ धनुषकोटीला गेलो होतो. तिथून तुम्ही बघितलं असाल किती भारी व्ह्यूज होते. तर बघितलं नसेल तर तो पण ब्लॉग बघा तुम्ही. आणि आम्ही लास्ट ब्लॉगमध्ये सांगितलं नाही ॲक्च्युली आम्ही कुठे आलो आहे. म्हणजे कसं असतं बघा, तुम्ही आपण विचारतो की आर यू अ माउंटेन पर्सन ऑर अ बीच पर्सन. तर आम्ही आता बीचवर आलो आहे, सॉरी बीचवर जाऊन आलो बीचवर होतो आणि आत्ता आम्ही डायरेक्ट ना माउंटेनमध्ये आलो आहे. तर आम्ही आलो आता कोडाईकॅनलला. बघा गाईज, व्ह्यू बघा मागे कसा आहे. तर गाईज ॲक्च्युली आमचा काय प्लॅन नव्हता इकडे यायचा, पण खूप गरम होत होतं आणि काय म्हणलं की काहीतरी रिलॅक्सिंग इकडं टाईम स्पेंड करू रिटर्न जाताना बँगलोरला. हे ऑलमोस्ट ऑन द वेच आहे, म्हणजे थोडंसं इकडे अलीकडे आहे. आलोय आम्ही आता इथं काय एक्सप्लोर करूया. आणि इथं खूप थंडी आहे. तिकडे खूप गरम होतं आणि इथं खूप आहे. थंडी आहे. इथं पण खूप भारी म्हणजे असे माउंटेन्स वगैरे आहे, जसं आपलं महाबळेश्वर असं त्या टाईपमध्ये थोडंसं आहे इथं. आणि बघूया आता, आम्ही कमी थोडंसं जागा एक्सप्लोअर नाही करणार, थोडंसं असंच पीसफुली बसणार आहे, टाईमपास वगैरे आणि व्ह्यू एन्जॉय करत असंच बसणार आहे, गप्पा गोष्टी वगैरे मारत बसणार आहे. तर तुम्ही बीच पर्सन आहे का माउंटेन पर्सन आहे ते नक्की कमेंट्स मध्ये सांगा. आम्ही तर दोन्ही पण जागा व्हिजिट करून आलोय, बीच पण आणि माउंटेन्स पण. तर आता रेडी वगैरे झालोय आम्ही, 8:30 वाजलेत काहीतरी. आता आम्ही काहीतरी ब्रेकफास्ट वगैरे करून मला तर वाटतं असं इथं कुठे फक्त झोपू. झोपूया यार. मला तर असं वाटतं फक्त म्हणजे इथं असंच पीसफुली बसावं आणि काहीतरी टाइमपास असंच. बघ ना, व्ह्यू किती छान आहे. रूम मधून खूप व्ह्यू चांगला दिसतोय. तर आता आम्ही उरकून नाश्ता करायला जातो. नेक्स्ट डेस्टिनेशन. आता काय डेस्टिनी हीच आहे नाही, कसं डेस्टिनेशन. इथल्या प्लेसेस माझं डेस्टिनेशन आणि डेस्टिनी एकच वर्ड निघतंय माझं. किती वेळ झालं काय माहिती कालपासून. हे आहे आमचं नाश्ता. नॉन वेज पर्सन, वेज पर्सन, पहाडों में. तर गाईज आम्ही आता निघालो इथून. कुठे चाललो आता? कोणतं केव? मुन्ना केव्सला चाललोय. पुन्हा केले ना गाडीतली घरी बघ कशी, घरं कसली एकदम अशी जवळ जवळ घर आहे, एकदम अशी. फायनली 2 तास ट्रॅफिक मध्ये अडकून पोचलोय. बघू आता व्ह्यू कसा आहे. केव्स इथं. ते एक केवची अशी हिस्ट्री आहे की इथं 16 लोक मिसिंग आहे, कधी सापडलेच नाही. आणि असा विषय आहे की इथं 2-3 साऊथ इंडियन पिक्चरचे शूटिंग्स पण झालेले आहे. एक तर खूप फेमस आहे, आत्ता लेटेस्ट पिक्चर आहे मंजुमल बॉईज. तुम्ही जर पाहिलं नसेल तर नक्की बघा. खूप जास्त गर्दी आहे इथं, खूप म्हणजे खूप जास्त. बघा हा ना, रियालिटी चेक. फक्त गर्दी बघायला आलोय आम्ही इथं. बघा लाईनीने गर्दी आहे, लाईनीने. पण वातावरण थंड आहे इथं, थंड थंड हवा सुटली इथं मस्त. काय तिथं गर्दी बघा किती जास्त आहे. इथं फोटो काढायची पण इच्छा नाही होत आता. बघा इथं गर्दी किती आहे. आम्ही विचार करतो आता इथं फोटो न काढायला, असं निघून जावं इथून. काय विषय नाही इथं त्यांनी कंपाऊंड लावले, याच्या पुढे केव्स आहे. आणि इथं केव्स आहेत आतमध्ये. हे सगळं इथं त्यांनी कव्हर केलेलं आहे, काइंड ऑफ केव्स मध्ये येतं. असे बरेच केव्स येते छोटे छोटे, है ना. तिकडे बाहेर मोठे आहे पण ते आता कवर्ड आहे. इकडे गाईस खूप गर्दी आहे. संडेला यायचं अवॉइडच करायला पाहिजे कुठं पण. कुछ नाही होता, गर्दी तो होता है.
इथं फक्त जास्त अट्रॅक्शन हे झाडाचं आहे ना इथं. हे झाड बघा, त्याचे रूट्स बाहेर आलेले. गर्दी आहे पण वातावरण छान आहे, कोल्ड वेदर आहे, छान फॉग पण छान आहे इकडे. फक्त वीकेंडला अवॉइड करा इथं येणं, कारण खूप गर्दी आहे खूप. तसं चांगली प्लेस आहे पण लोकांनी इथं फार हे करून टाकले, घाण करून टाकले. एक फोटो नाही काढू शकत आपण इकडे. ठीक आहे, काय नाही आता एकदम छोटे काढलेत कसे तरी फोटो आम्ही. चांगले नाही आले पण ठीक आहे, ब्लॉग तर आलाय. म्हणजे काय, बघा स्पॉट नाही भेटला फोटो काढायला तरी आम्ही जुगाड केलाय फोटो काढायचा. आम्ही इथं छान spot येत create- आहे. आम्ही क्रिएट केलाय स्पॉट इथं. पोस्ट चेंज करा. छान येतो इथं फोटो. आम्ही खूप पटापटा लवकर सगळे स्पॉट्स इथले कव्हर केले, पण झाला असा विषय की आमच्या गाडी पुढे इथं गाडी लावली आहे. आमची गाडी ब्लॉक झाली. आता किती वेळ थांबायला लागते बघूया. काय करायचं राव आता. इथं असं लोकांना सेन्सच नाही कुठं गाडी लावायची कुठं नाही, कळायला पाहिजे ना. 0 सिव्हिक सेन्स. आमची गाडी अशी तर पार्क केली व्यवस्थित एकदम, रस्त्यावर गाडी लावून गेलाय हा शूटर इथं. क्या गया ना बताव, किती वेळ थांबावं लागतं काय माहिती आता इथं. हे असं ढग वगैरे दिसलं ना आम्हाला, लगेच आमचं इच्छा होती तोपर्यंत ते ढग निघून जातं. आणि काय सांगायचं आता, असं सगळं वेदर आहे. गाईस काहीतरी सीन झाला लगे आम्ही गाडी काय जात नाही का वाटते. हा गाडी आय थिंक सो. हां त्याला जमत नाही वाटतंय. क्या हो गया, बंद हो गया क्या? ब्रेक क्लच प्रॉब्लम. क्लच प्रॉब्लम है, पुश करना पड़ेगा क्या? चलो चलो छोड़ो छोड़ो क्लच. चल, त्याच्या गाडीला प्रॉब्लेम झाला काहीतरी, क्लचचा प्रॉब्लेम झाला वाटतं. जात चल आपले. गाईज आमचा रूम टूर देतो तुम्हाला. खूप छान रूम आहे आमची. अशी आहे आमची रूम ही दरवाजा. आम्ही आता चेकिंग केलं जस्ट आत्ता. काय अशा प्रकारे रूम आहे आणि इथून असा व्ह्यू आहे. व्ह्यू खूप छान आहे, एक नंबर व्ह्यू भेटलाय, बेस्ट. सकाळी लई भारी वाटत. इथून पण व्ह्यू बघा गाईज कसा आहे व्ह्यू इथं. यांनी इथं किचन पण दिलं आहे छोटस. बनवणार आहे. मी कधी बोललोय? अरे ते स्वप्न होतं तुझं, स्वप्नात पाहिलं असं तू ते. मी कधी बोलूच नाही शकत ना असं. तर गाईज इथं असं हे आम्ही इथं काय म्हणताला रिसॉर्ट टाईप आहे ते बुक केलं आम्ही. किती मस्त येतोय व्ह्यू सुद्धा. इथून बघत होते लक्ष्मी की काय येतं काय माहिती, काय व्ह्यू येतं का इथं. नाही बघ काय भेटलं लक्ष्मी इथं. थांब 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 थांब. लक्ष्मीला लई आनंद झाला इथं आल्यापासून काय माहिती. गाईज मला ब्लॉगर असे आहेत की रूमचा दरवाजा उघडा ठेवून इकडे रेकॉर्डिंग करताय. तिला बोललो मी, तुमच्या भरोसे सोडून गेलो आम्ही. तिला तेच बोललो रूम ओपन आहे हे इथं बघा. इथं आमचं स्टे इथं आणि ही बघा इथं नुसतं हे चालू आहे. ते असं वाटतं ब्रिटिशर्स सारखं बांधलंय. हे बघा इथून खाली असं जायचंय. अशा प्रकारे आता आम्ही आलो इथं. आता असं वाटतं एक दिवस अजून एक्सटेंड करावा पण नको, काम धंदा आहे सगळ्यांना. मोराचा आवाज येतो इथं.
तर काहीच इथला व्ह्यू बघा किती सुंदर आहे, किती मस्त आहे. असं वाटतंय की कुठेतरी बाहेरच्या कंट्रीमध्ये चालू आहे बाहेरच्या आपण. कंट्रीमध्ये तुम्ही व्ह्यू बघा गाईज कसा आहे आता इथून. ग्रीनरी. इथून फुल ग्रीनरी अशी. तर इकडं रेस्टॉरंट वगैरे आहे. आमची रूम ॲक्च्युली इकडं वरती आहे आणि इथून असं हे आहे खूप सारं. आम्ही पण एक्सप्लोअर नाही केलं ॲक्च्युली इथं काय काय आहे. आम्ही व्ह्यू पण बघा कसं आहे इथं. भरपूर रूम्स आहेत इथं. असं लेक टाईप केलं पण इथं पाणी नाही आता. सॉरी. क्या करना चाहते हैं? ब्लॉग बनाना चाहते है. किती मस्त आहे ना. हे तर फोटोज काढू आपण, छान येईल. आता उद्या आम्ही रिटर्न जाणार आहे बँगलोरला परत. लेट्स सी व्हॉट हॅपन्स. निवांत बसणार आहे. कुठं बघू कुठं जायचं आहे. इथंच एक्सप्लोअर काय करायचं आहे. तर काय काय इथं खूप काय. गर्दी आज ऍक्च्युली संडे तर खूप आम्ही crowded तुम्ही आहे बघितलं सगळे असेल places. कसं गर्दी आहे तिथं. खूप त्यामुळे गर्दी आहे, कुठं असं इच्छाच होत नाहीये जायची कुठे. कुठं जायची. तर मोर पण आहे वाटतंय. हम्म. आवाज येतोय मोरचा. हे झाडं आणि हे खूप भारी वाटतं इथं. हे सेम लाईक ओटीसारखं वाटतं इथं. म्हणजे ओटीसारखं सिमिलर जागा आहे कोडाईकनाल. तर गाईज आम्ही इथं निवांत बसले असंच टाइम स्पेंड छान करत. वाटतंय इथं. निवांत. असं मग पक्ष्यांचा आवाज, मोराचा आवाज, फुलं, झाडं, नेचरच्या मध्ये सिटीचा शोर शराबा नाही. निवांत असं बसलं इथं आपलं टाइम स्पेंड करत. मागं बर्ड्सचा आवाज आहे का. आवाज येत असेल त्याच्यामध्ये रेकॉर्ड होत असेल तर. शांत असं. गाईज नुसतं व्ह्यूची मजा घेतोय आम्ही इथं. आणि हे नुसते फोटो काढतोय. फोटो काढण्याशिवाय काय नाही काय. भाई मस्त असं वाटतं इथंच बसावं, इथंच झोपावं. हा ना. एकदम मस्त व्ह्यू आहे. मित्रांनो खूप भारी वाटतं इथं. आता बसलो इथं. असं वाटतं स्वित्झर्लंडला आलो आहे. आता स्वित्झर्लंडला जायची गरज नाही लक्ष्मी आहे ना. एक्झॅक्टली एक Exactly. इंटरनॅशनल ट्रिप कमी झाली आहे. बघ ना किती मस्त दिसतोय तो. हा ना. असंच बसलोय आम्ही किती वेळ झालं इथं है ना. निवांत. निवांत शांत. ही वरती आला. ये इथं मोर दिसलाय आम्हाला. तर आम्ही अरे इकडून चल लक्ष्मी. गाईज इथं मोर वगैरे आहेत खूप सारे. आणि कहा गए ये हम कहा. गाईज मोर आला आहे इकडं. इथं खूप सारे मोर आहे ऍक्च्युली. अशा प्रकारे आमचं फोटोशूट वगैरे काढून झालंय. आणि बघू ना बघा पडलो असतो. सांडली असती लक्ष्मी आता आहे ना. सांडली नसती ती जाली माझ्या डोळ्यात गेली असती. बघायचं ना जरा ध्यान. हे झोपडी येत असे झोपडीच. तर असं आहे इथं प्रॉपर्टी ही. खूप भारी वाटते. आणि हे आहे मोठं झाड. खूप मोठं झाड. आजचा ज्ञान. लक्ष्मी, मोरालाच का नॅशनल बर्ड म्हणून डिक्लेअर केलेलं आहे? कारण मोर सुंदर दिसतो. असं बघायला गेलं तर कोंबड्याला पण करू शकले असतं, पण कोंबड्याला तुम्ही कापून खाता ना, म्हणून त्याला नाही करू शकत डिक्लेअर. तर काय आता रात्रीचा ब्रेकफास्ट झाला आमचा. आता इव्हिनिंगचा ब्रेकफास्ट झाला आमचा. स्नॅक्स झालाय. आता आम्ही चाललोय बोन फायर करायला. डायरेक्ट आग लावायची तिथं. बोन फायरला मराठीमध्ये काय म्हणतात?
शेकोटी शेकोटी करायला चाललोय आम्ही शेकोटीला चाललोय आम्ही. कारण थंडी येतो खूप. खूप थंडी नाहीये, नॉर्मल थंडी आहे, एवढी काय माझ्यासाठी थंडी. खूपच येते. रात्रीचा पण चांगला माहोल इथं. नाही. मला काहीच थंडी वाटत नाहीये. मी तर शॉर्ट्स घालून आला असतो, एवढी म्हणजे थंडी वाजत नाही. थंडी आवडती मला. लक्ष्मी, तुला फुगणी म्हणजे माहिती काय? हा? फुगणी आग असं हे करायला लावतात फुगणी. माहिती आमच्या इकडे पण असते. तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? काय म्हणतात? हा? नाही आठवत मला काय तरी म्हणतात. सीपीओ आय थिंक सीपीओ म्हणते, सीपीओ. गाईज, ब्रेकफास्ट उद्या करायचा आहे, पण मेन्यू आजच डिस्कस करायचं चाललंय आमचं. बघायचं हे मेन्यू कार्ड इथं काय आहे, बटर हे बघा असं. हे चिकन सॉसेस पण आहे भाई, चिकनचं पण काहीतरी आहे इथं. चला गाईज, हा होता आमचा ट्रॅव्हलिंग फर्स्ट व्लॉग आमचा. तर तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा आम्हाला. या व्लॉग सोबत आमची ट्रिप पण इथंच एंड होत आहे. आणि जर तुम्हाला असे आमचे ट्रॅव्हलिंग व्लॉग आवडले असेल तर आम्ही पुढं पण असे ट्राय करू करायला अजून, है ना. ट्राय केलं म्हणजे व्हिडिओज क्लिप कसे थोडेसे अजून सवय नाही आहे. हा कॅमेरा पण नवीन आहे, तर डोंट नो कसे रेकॉर्ड झालेत व्हिडिओज थोडेसे. आणि कसा वाटला ब्लॉग तुम्ही सांगा. आणि जर तुम्ही इथपर्यंत व्लॉग बघितला असेल आणि तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर नक्की शेअर करा, कमेंट करा, लाईक करा. कमेंट करून सांगा की कसा होता व्लॉग आमचा, कारण की आम्हाला कमेंट वाचायला आवडतात. कमेंट Yes. नक्की करा, 100% करा की अजून कसं म्हणजे काय आवडेल तुम्हाला बघायला व्लॉग कसा, म्हणजे थोडं अजून आम्ही सजेशन. कोणते टाईपचे व्लॉग्स करू, येस, प्रँक सोडून आणि लव्ह स्टोरी सोडून. लव्ह स्टोरीचा व्लॉग आम्ही कधी करणार आहे लक्ष्मी सांग. जेव्हा आमचे 10K होईल, जेव्हा आमचे यूट्यूबवर 10K सबस्क्रायबर कंप्लीट होतील तेव्हा आम्ही लव्ह स्टोरी व्लॉग करणार आहे. हे आता फायनल झालं आहे, फुल अँड फायनल. जो हा ब्लॉग इथपर्यंत बघेन त्यालाच माहिती. आता विचारू नका व्लॉग कधी करणार आहे, लव्ह स्टोरी व्लॉग कधी करणार आहे. छान छान फोटोज, व्हिडिओज आणि रील्स काढले आम्ही. ते पण हां. नक्की आमच्या इंस्टाग्राम पेजवर आम्ही इथं टॅग करतो आमचं पेज, तिथं जाऊन नक्की बघा येस, आणि आम्हाला फॉलो करा. बाय बाय. चलो बाय बाय गाईज.